नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 2 फेब्रुवारी. नारायण सरोवरातील चमत्कारानंतर स्वामींनी सर्वांना अन्न संतर्पणाचा आशीर्वाद दिला. पण तिथे बसलेल्या एका विद्वान पंडिताच्या मनात स्वामींबद्दल एक शंका निर्माण झाली. स्वामींनी न बोलता त्या पंडिताचे गर्वहरण कसे केले आणि त्याच्या शंकेचे निरसन कसे केले जाणून घेऊया आजच्या भागात. मंदिरात पंक्ती बसल्या होत्या. स्वामींनी भक्तांना भोजन ग्रहण करण्याची आज्ञा दिली. तिथे एक पंडित बसला होता ज्याने खूप ग्रंथ वाचले होते, पण त्याला साक्षात्काराचा अनुभव नव्हता. स्वामींना पाण्यावरून चालताना पाहून त्याच्या मनात विकल्प आले. हे गारुड विद्या आहे की पिशाच्य विद्या? स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्याचे मन ओळखले आणि त्याला भेदक नजरेने पाहिले. स्वामी म्हणाले, अरे पंडित माणसा, तुझ्या ज्ञानाची आम्हाला कदर आहे. तुझी विद्या अफाट आहे. हे ऐकताच पंडित गर्भगळीत झाला. त्याला समजले की स्वामी साक्षात ईश्वर आहे. त्याने स्वामींचे पाय धरले आणि क्षमा मागितली. आजची ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वराला ओळखण्यासाठी केवळ ग्रंथाचे ज्ञान पुरेसे नसते, तर नितांत श्रद्धा आणि भक्तीची आवश्यकता असते. नुसते ज्ञान माणसाला कोरडे बनवते, पण भक्ती त्याला साक्षात्काराचा अनुभव देते. स्वामींसमोर आपले ज्ञान मिरवू नका, तर समर्पित व्हा. स्वामी तुमची सर्व संकटे दूर करतील. स्वामींच्या अशाच नित्यलीला रोज अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.